महत्वपूर्ण लढत निर्णायक कोरावळेकर चषकातील तिसऱ्या दिवसातील पहिली सुरू आहे. बरडपाडा 11 बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात जगदंब सासने या दोन टीमच्या दरम्यान षटकाची सुरुवात हर्षदने केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मात्र तदनंतर सलामीवीर संदीपला त्यानं माघारी धाडलेलं आहे. अधिपती दाताबापा गणराय, त्याचबरोबर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींना मानाचा मुजरा अर्पण करून आपण या निर्णायक तिसऱ्या दिवसाचा प्रारंभ आज केलेला आहे. सकाळचं मनमोहक वातावरण, दोन्ही संघ नियोजित वेळेवरती उपस्थित झालेत, त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं दोन्ही टीमचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. साहिल लेफ्ट हँडर बॅटर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झालाय त्या सर्वांचं वेलकम आहे. पहिला बॉल अपील झालंय. साहिल खेळत असताना लाऊड अपील करण्यात आलं होतं यष्टीरक्षकाकडून, मात्र पंचांचा नकार आलेला आहे. वेग चांगला होता, फुल लेंथ ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहेत साहिल. उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. ती अपील आता फेटली आहे. डॉट बॉल. गोलंदाज हर्षदचा दबदबा सध्या मैदानावरती सुरू आहे. फुलटॉस बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलंग टू द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका देखील सजवला होता, मात्र गॅप पिक करू शकले नाही. साहिल मिळते ती एक सिंगल, आणि या सिंगल धाब्याच्या बढतीनं धावा संख्या बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाची सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बरोबर 9:41 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ जगदंबा सासने, आणि यानंतर होणारा जो सामना आहे, दोन्ही टीमला आपण मिड इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी इन्व्हाइट करूयात. जय बजरंग असोले आणि त्यांच्या विरोधात सिद्ध गडबी. आतली कडा फायनलिंगला बॅकअप, आणखीन एक सिंगल धाव. स्कोर आपण बघत आहोत सिंगलच्या मदतीनं सध्या पोचलेला पुढे पाहायला मिळेल तो सध्या 4 या आकड्यावरती. 4 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल कामगिरी विथ विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज सध्या आपण बघत आहोत जगदंब सासनेचा फ्रंटलाईन बॉलर हर्षदची. सकाळचं मनमोहक प्रसन्न प्रफुल्लित करणारं वातावरण. मिस्टाईम फटका, टॉपेज, झेलची संधी, आणि त्या संधीचं सोनं. आणखीन एक सुयश मिळते गोलंदाज हर्षदला. फलंदाज बाद. साहिलची पारी संपुष्टात. पहिलं षटक संपलं. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करणारा संघ बरडपाडा. गोलंदाज हर्षदनं इम्पॅक्ट टाकलेला आहे. अवघ्या 4 धावा देत असताना महत्वपूर्ण 2 झटके त्यानं दिलेत बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाला. 10 किक लाईव्हची आमची संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे ऑफिशियल ऑपरेटर सँडी घायल सर, त्यांच्या समेत इलेक्ट्रॉनिक्स स्कोररच्या भूमिकेत निलेश, त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्या समेत रोनक तडवी, त्याचबरोबर बाबू, त्याचबरोबर सौरभ उपस्थित आहेत. आज काशीनाथ उपस्थित झालेले आहेत, त्यांचे वेलकम आपण महत्वपूर्ण स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये करूयात. पंचांची जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम कल्याण मामनोली आमचे अत्यंत निकटवर्तीय प्रवीण विशे सर, अर्थातच बावड्या सर, आणि त्यांच्या समेत मुरबाड टेनिस क्रिकेट पटलावरील नेहमी चर्चेत राहणारं नाव अर्थातच मॅन फ्रॉम कलमखांडे सागर कापडी सर, त्यांचे आपण वेलकम करूयात. षटक दुसरं सुरू झालंय. गोलंदाजीसाठी लकी ओव्हर नंबर 2 मध्ये तयार होत असताना
पहिला बॉल लकीचा रिदम त्यानं गमावला. पंचांचा 9चा सिग्नल आला. कंट्रोल त्याचं नव्हतं, त्याच कारणास्तव नो बॉल आणि त्यावरती येणारा लॉंग स्टॉपला हा चौकार. एक्स्ट्रा 5 धावा मिळतात. एक्स्ट्रा 5 धावेच्या मदतीनं स्कोर सध्या पुढे फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा धावांची नितांत गरज आहे. गोलंदाजाला ज्या वेळेला आपण रनअप घेताना पाहिलं कुठेतरी थोडा तो डगमगला होता. त्याच कारणास्तव त्याचा पाय जसा यष्ट्यानं स्पर्श झाला, पंचांचा 9चा इशारा आला. त्याच कारणास्तव टप्प्यावर देखील नियंत्रण नव्हतं. लॉंगस्टॉपला मिळणाऱ्या या निर्णायक 4 धावा. 9+4 एक्स्ट्रा 5. एक्स्ट्रा 5 सोबत धावा संख्या 9. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे. पाहायचं या नो बॉल नंतर आता मॅचमध्ये कमबॅक केलं जाईल का, पलटवार केला जाईल का. बरडपाडा 11 बरडपाडा क्रिकेट संघाकडून कालचा दिवस ग्रुप बी मधून टेबल टॉप केलं. अमोल चौधरी आणि त्याचा संपूर्ण संघ जनमान कोंडे साखरेनं मात्र प्री क्वालिफायरमध्ये त्यांना पुन्हा एकदा जय बजरंग मानिलवीनं मात दिलेली आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी फलंदाज अर्जुनला. हा चेंडू वेगवान होता, लो फुल टॉस होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बारचा संपर्क झाला नाही. कमबॅक हवं होतं. पहिल्या बॉलवरती रिदम गमावल्यानंतर वापसी हवी होती आणि ती वापसी या मॅचमध्ये सध्या छान केली आहे गोलंदाज लकीनं. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावा संख्या स्थिर 9 धावा दाखल करती. 9 ऑन बोर्ड. यंग टॅलेंट आहे जगदंब सासनेचं. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. चांगला बाउन्स चेंडूवरती पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती जसा चेंडू टप्पा पडला तशी बॉलनं थोडी हरकत केली. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता अर्जुनचा, फसलेला आपण बघत आहोत. पहिला चेंडू नियंत्रण गोलंदाजाचं नव्हतं, मात्र तदनंतर वेगाचा धाक, गतीचं भय त्यानं दाखवलंय फलंदाज अर्जुनला. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत होते. चेस केला होता. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप गाईडलाईनच्या बाहेर. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसर यांचा सिग्नल वाईड रनचा. एक अतिरिक्त धाव याचबरोबर दाफलकावरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या बढतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावरती. समोर फोर्स केला. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल आहे. हवं तसं टायमिंग नव्हतं. विकेट किपरला ॲक्युरेट थ्रू देण्यात आलेला आहे. रशद होते त्या ठिकाणी ज्यांनी पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केलेली आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे आतापर्यंत डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा सध्या दाफलकावरती. इन्फॉर्म बॅटर कुणाल सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट करत होते कुणाल. राऊंड विकेटने फुलर लेंथवरती बॉलची पिचिंग करण्यात आली होती. बॅट्समनला बरोबर फॉलो केलं होतं. त्याचा बॉडी स्टान्स पाहिला होता. कशा पद्धतीने त्यांना फुटवर्क यूज केलं या सगळ्या गोष्टी निहाळल्या होत्या गोलंदाज लकीनं. पहिल्या बॉलवरती 9+4. तदनंतर पलटवार चांगला केला आहे गोलंदाज लकीनं. यंगस्टर आहेत. गेम इम्प्रूव्ह कशी करायची ते हळूहळू ते देखील शिकतायत. मात्र सध्या जगदंब सासण्यासाठी या मॅचमध्ये किफायती कामगिरी त्यांच्या वतीनं सुरू आहे. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅन बीट. बॅटर देखील बीट. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला धडक मारतोय. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसर यांचा कन्फर्मेशन सिग्नल. इट इज फ्रॉम बाईट्स या नशिबाच्या लकी 4 धावा गोलंदाज लकीच्या विरोधात. या षटकात आतापर्यंत एकंदरीत 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या आहेत. वेगवान चेंडू फुल लेंथ होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. थ्रू द मिड ऑफ खेळण्याचा प्रयत्न तो ड्रिल केल्यानंतर दाखवतायत. पहिल्या अटेमध्ये हवं तसं चेंडूच्या मेरिटवरती खेळता आला नाही. डॉट बॉलची सांगता नाट्यमय षटक राहिलं ज्यामध्ये 9+4 सुरुवात झाली. निर्णायक दुसऱ्या षटकात 4 चेंडू निर्धाव आपण बघितले. एक सिंगल, एक वाईड आणि त्यासोबत एक बाईटचा चौकार देखील आपण या षटकात पाहिलेला आहे. धावसंख्या 2 षटकांच्या अंती 7.50 धाब्याच्या धावगतीने सध्या पोहोचली ती
15 या आकड्यावरती 2 झटके पहिल्या षटकात बसलेले होते. जेव्हा हर्षद गोलंदाजी करत होते मात्र या षटकात लकीच्या विरोधात 11 धावा आलेल्या आहेत. त्याच कारणास्तव हे दाफलक स्तुस्थितीमध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाचं सागर गोलंदाजीसाठी तिसरं षटक. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स खेळतात मेरिटवरती चेस फिल्डरला आउटफील्ड फास्ट कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखना फटका. संख्या आपण बघत आहोत सध्या पोचते पुढे ती 19 या आकड्यावरती 19 ऑन बोर्ड. स्विंगिंग यॉर्कर संधीच दिली नाही फलंदाजाला चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय क्लीन बोल्ड दांडी गुल अर्जुन परत वेलकम आपण करूयात. क्रिकेट विथ म्युझिक क्रिकेट बरोबर प्रेक्षकांसमेत संगीताचा अद्वितीय आनंद सध्या ते पोचवत आहेत त्यांचं वेलकम आहे. सुरुवात कव्हर्सला चौकारानं झाली होती मात्र पलटवार प्रत्युत्तर चांगलं दिलेलं आहे गोलंदाज सागर खुटारेनं. सांघिक सुयश तिसरं या मॅचमध्ये संपादित करण्यात आलेलं आहे जगदंबा सासने टीमकडून. 19ला 3 धक्के न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी 5व्या क्रमांकावरती सागरला आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील लक्ष सुद्धा. जे बजरंग असोले आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बी. गोलंदाज तयार सागर ऑन साइडला अक्रॉस द बॅट काय कॉन्फिडन्स स्टार्ट केला या डावाचा तो फलंदाज सागरनं बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ग्रेट स्टार्ट ड्रीम अँड आयडियल स्टार्ट सिक्सर. बघा स्पर्धेमध्ये कधी बॉल हरवला फुटला भिजला गाल झाला विद्रूप झाला खराब झाला तर ॲट सेम टाइम न्यू बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ही महत्त्वपूर्ण नियमावली या स्पर्धेची लक्ष सुद्धा. दमदार सुरुवात केलेली आहे. चौकारानंतर अर्जुन बाद झाले होते मात्र तदनंतर पलटवार लगेचच दिलाय प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी बॅटर सागरने. इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याचं 6 खुलं झालंय तर बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाची टोटल 6 सध्या फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळते 25. लो फुलटॉस ऑन साइडला दिशा दिली मिड विकेटचे फिल्डर थोडे दूर आहेत लास्ट मोमेंटला पोहोचतायत चांगलं बॅकअप आलं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती 26 आतापर्यंत 26 या आकड्यावरती. स्टील 2 टू गो. बॅकफुटवर आले होते पूल करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही प्रॉपर पोझिशन मध्ये नव्हते कुणाला एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या सोबतीने सध्या पोहोचली आहे ती 27 आतापर्यंत 27 या आकड्यावरती. स्टील 1 टू गो. स्ट्रायकर इनला सागर. चेंडू उंच हवेमध्ये मिस टाइम फटका झेलची संधी काव कॉर्नरचे फिल्डर पोहोचतात लकी त्याचं चांगलं जजमेंट आणि याचबरोबर या षटकातील दुसरं शोध संपादित केलंय ते सागर खुटारेनं. सागर परततोय माघारी. षटक 3 संपली 27ला 4था धटका बरडपाडा क्रिकेट संघाला.
आकाशजी धुमाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जाईल. वेलकम अमोल. सिद्धगड बी संघ उपस्थित झालेला आहे. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपले मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. नेक्स्ट मॅच 3 ॲक्शन असतील. जय बजरंग असोळेच्या अगेन्स्ट. षटक 3 संपली. 3 षटकात 27 बनवल्या गेल्या. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी पाहिलं तर ओमकारची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. यंगस्टरचा भरणा आहे जगदंबा सासनेकडे. त्यातील आणखीन एक उभरता सितारा. पहिला बॉल कमी गतीने टाकला. फुल टॉस. मात्र फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय कुणाल भोईरच्या बॅटमधून. सुरुवात दमदार. डेथ ओव्हर मध्ये पहिला बॉल. व्यासपीठावरती संपन्न झालेल्या मान्यवरांना विनंती असेल आपण पुनश्च एकदा आसनस्थ व्हा. षटकारानं यलगार झालेला आहे अंतिम षटकाचा. फोर्स केला समोर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. मात्र उंची बरोबर लांबी गाठली. बॉलनं गाठलं अंतर. बॉल झाला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. लागोपाठचा दुसरा षटकार. अनस्टॉपेबल. सध्या सुरू आहे. 2 चेंडू 2 षटकार. धावफलकाला त्याने दिलेली गती, धावफलकाला दिलेला वेग, स्कोरबोर्डला दिलेली चालना. सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 39 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 4 टू गो. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. त्याच कारणासह ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसर यांचा डेड बॉलचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 बॉल 2 षटकार. पाहायचं काय प्रत्युत्तर असेल गोलंदाज ओमकारकडे. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेस मिसटाईम फटका. झेलची संधी बनली आहे. लकी जज करतायत आणि कॅच ड्रॉप. महत्वाच्या सामन्यात लकी कडून झालेली आहे मिस्टेक आणि मोबदला मोजावा लागेल तो येणाऱ्या कालावधीत. 3 बॉलमध्ये जगदंबा सासनेला. यात शंका नाहीये कारण कुणाल भोईर या मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये त्याच्या बॅटमधून काउंटर अटॅक आपण पाहिलाय आणि अशा विस्फोटक फलंदाजाला दिलं गेलेलं जीवदान या मॅच मध्ये उपद्रव त्याच्या बॅटमधून नक्कीच होईल. 2च्या सोबतीने धावसंख्या सध्या पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल 41. आतापर्यंत 41 या आकड्यावर. लोवो फुल टॉस बॉल. ड्राईव्ह केल्यासमोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड मिस्टेक. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. फेक थोडी खराब आली. त्याच कारणास्तव विकेट किपर एंडला जोपर्यंत बॅकअप येईल दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलक होती. एकूण अंकित होती ती 43. 43 धावा. 4 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 16 रन खर्च केलेले आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज ओमकारनं. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहा दोन्ही टीम. जे बजरंग असोळे त्यांच्या विरोधात सिद्धगड बी. आतली कडा. बॉल मागे चाललाय. फाईन लेगला बॅकअप आलाय. धाव हवी होती मात्र नकार दिलेला आहे स्पष्टपणे. जीवनला माघारी धाडलेले कुणाल. स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे. त्याच कारणासह हा नकार त्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. सरतेशेवटी डॉट बॉल सुटकेचा मोकळा श्वास सध्या मैदानामध्ये सोडलाय. त्या ठिकाणी गोलंदाज ओमकारनं. धावसंख्या स्थिर. 43 धावा धावफलक होती. स्टील 1 टू गो. 4 आला तर 47. 6 आला तर 49. डॉट आला तर 43. पॉज अँड एक्झिक्यूट. वी शेप मध्ये हा विध्वंसक फटका. खेळाडू कक्षाची गवसणी बॉल न घातली आहे. बॉल पाठवलाय स्ट्रेटिश लॉंग सीमा पास. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सिक्सर.
उपस्थित झालेले आहेत. रिक्वेस्ट आहे जय बजरंग असोली टीम कॅप्टन आपण देखील फास्टली पोचा. आज देखील 11 मॅचेसचं मोठं शेड्यूल आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीला. वेळेच्या बाबतीत आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा जगदंब सासने. त्याचबरोबर फिल्डिंग सेट करून घ्या. बरडपाडा 11 बरडपाडा. पहिल्या डावात 49 बनवल्या गेल्या. कुणाल भोईरचा शॉट कॅमिओ 10 चेंडू 23 धाब्याचं योगदान. ज्यांना या मॅचमध्ये फायटिंग टोटल उभारले मात्र बॅटिंग युनिट डीप आहे. जगदंब सासनेचं हे देखील विसरून चालणार नाही. महत्त्वपूर्ण दुसरं सत्र काय घडेल काय बघडेल. 12.50 ची धावगती 50 चेस केल्या जातील की त्या रोखल्या जातील या कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात सकाळच्या सत्रात प्राऊड ऑफ व्हाईस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांना. धन्यवाद. बिराडे सर, ग्रामस्थ मंडळ कोरावळे, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब कोरावळे, त्याचबरोबर न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब कोरावळे, जय भोळे क्रिकेट क्लब कोरावळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा हा क्रिकेटचा सोहळा अर्थात कोरावळेकर चषक 2024 स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. सकाळचं सत्र आहे प्रसन्न आणि अशी हसरी अशा पद्धतीची ही सकाळ. अत्यंत चांगलं वातावरण क्रिकेटसाठी इथे तयार झालेलं आहे आणि अशातच पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ज्याचा पहिला डाव संपलाय, ज्यामध्ये धावपलकर धाबा जोडलेले आहेत. 49 आणि 50 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस राऊंड करायचं आहे सामना जिंकण्यासाठी जगदंब सासनेला. ओम नमोजी आद्यावेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेश सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारी रोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा दाता बाप्पा गणरायाला वंदन करूया. ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं कोरावळेकर चषक 2024च्या या तिसऱ्या दिवसाच्या प्रसन्न सकाळी सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये फलंदाजी जर आपण बघितली तर कुणाल या फलंदाजाची अत्यंत चांगली राहिली होती. कालच्या दिवसामध्ये याच खेळाडूविषयी मी चर्चा छेडली होती की इंजुरीमुळे जवळजवळ 1 वर्ष हा खेळाडू क्रिकेटपासून दूर राहिला होता. त्यानंतर त्याचा कमबॅक अत्यंत चांगला झालेला आहे. या अगोदर झालेल्या चेतन स्मृती चषकामध्ये सुद्धा फलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती कुणालची. गोलंदाज सुद्धा तो आहे, चांगली गोलंदाजी तो करत असतो. यावेळेस 50 धाबा बनवायचे जगदंब सासनेला आणि पहिला षटक घेऊन गोलंदाज अर्जुन गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असलेला आपण बघू शकू. फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कमलेश कापडी आणि मंगेश मते. अर्जुनचा पहिला चेंडू फुल लेन्स आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्यावर चेंडू इथे आदळतोय. अर्जुन आणि स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज इकडे करतायत. त्यांचा तितका तो यशस्वी फटका आपण पाहिला नाही, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक. आसोळे संघांसाठी 2 चेंडूची पेनल्टी, इकडे 2 धावांची पेनल्टी अनाऊन्स झालेली आहे. ही इनिंग संपण्याच्या आतमध्ये जर तुम्ही आला नाहीत तर ती पेनल्टी बदलेल. बघा कुणाल, ज्याची चर्चा या अगोदर आपण करत होतो. डिटरमिन्ड ॲटिट्यूडनी मैदानाच्या आतमध्ये नेहमी तो उतरत असतो आणि समर्पित वृत्तीने घेतला गेलेला हा अविश्वसनीय झेल फलंदाज बाद. झेल तुम्हाला अत्यंत खरं तर सहकार्य देत असतात. स्पिरिट तुमचं अप होत असतं आणि त्याचमुळे बऱ्याचदा अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला शक्य वाटू लागतात. चेक चेक चेक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघू शकू. पाहायचंय यावेळेस कोणत्या फलंदाजाकडे संघ कर्णधार वळतात. फार लवकर मैदान सोडलेलं आहे इथे. फलंदाज आपण विचार केला तर मंगेश मते या फलंदाजाने, कमलेश कापडे आणि पंकज माळी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 50 धाबा बनवायचे निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू असलेला आपण बघत आहात. अगदी वेळेवर आजच्या दिवसाचं शेड्यूलही सुरू झालेलं आहे. चेंडू पडला, फार खाली राहिलेला आहे. उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू. पंच स्थिर आहे, त्याला चेस करण्याचा प्रयत्न केला होता.
बघा, चेंडू अचानक उसळला अथवा चेंडू अचानक खाली राहिला की फलंदाजाच्या समोर काही आव्हानं उभी राहत असतात आणि ती आव्हानं मग फलंदाजाच्या विरोधात जात असतात, विरोधात काम करत असतात. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. पुढे सरकले, त्यानंतर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळेस इथेही फलंदाज अयशस्वी ठरलेले आहेत, परंतु वाचलेत असं म्हणायला हरकत नाही, कारण यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चांगला अटेम्प्ट दाखवला होता आणि पंचांच्या वतीने तिसऱ्या पंचांचा कॉल इकडे करण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे ऑनफिल्ड अंपायरच्या वतीने. स्टंपिंग साठी खरं तर हा रिव्ह्यू कॉल आहे की जो पंचांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. संदीप घायल, तुम्ही मुख्य व्यासपीठ सोडू नका. तुम्ही बाहेर गेल्यानंतरच अशा पद्धतीचे कॉल अधिकच येतात. गेली 2 दिवसाचा हा आमचा अनुभव आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर 4-5 खेळाडूंची आपण निश्चितच नावं घेऊ शकतो. रोहित धुमाळ मानिवलीचे की ज्यांची फलंदाजीचा विचार केला तर 40च्या आसपास त्यांच्या धावा आहेत, 7-8 त्याने विकेट मिळवलेले आहेत. रोशनचा विचार केला तर त्यानेही 33 धावा मिळवलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. 2-3 विकेट त्याच्या. चंदू जवळजवळ 60च्या आसपास आहे आणि त्याचे 8 विकेट्स इकडे आहेत. आणि मुकेश की जे त्या संघाचे संगणक आहेत त्यांनी 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे 3 इनिंगमध्ये आणि 6 विकेट्स त्याने सुद्धा तिकडे मिळवले आहेत. त्यामुळे चांगलं प्रदर्शन ओव्हरऑल जय बजरंग मानिवली संघाचं झालेलं आहे. बघा, तुमचं नाव बदलल्यानंतर बऱ्याचदा लक बदलेल असं काही नसतं. नुसती नावं बदलून जर तुम्ही विजेते ठरणार असते तर प्रत्येक स्पर्धेसाठी संघाने त्यांची नावं बदलली असती. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर कसे खेळता, डावपेच कसे आखता, असेसमेंट तुमची गेमची कशी आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये कमलेशने सकाळची शांतता उद्ध्वस्त करणारा फटका दाखवलेला आहे. फटका स्लॉकचा दर्जेदार षटकार. हा सुद्धा के आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि कमलेश कापडी मैदानाच्या आतमध्ये खेळतात की जे सासने संघाच्या वतीने के या नावाने खेळतात. RD नाव सुद्धा पवार 11 माल्हेड करून सुद्धा फलंदाज गोलंदाज विशेषत्वाने फलंदाज कुणाल के की ज्याची फलंदाजी मला असं वाटतं साई किरण नवापाडा आयोजित त्या नाईटमध्ये अत्यंत चांगली राहिली होती. एक प्रतिकूल परिस्थितीतील सामना कुणाल कडवने जिंकून दिला होता आणि तेव्हा मला असं वाटतं सासने संघ त्या दिवसामध्ये सम्मिलित झाला होता त्या रात्रीमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये सासने संघाची कामगिरी सुद्धा चांगली राहिली होती. रनर अप राहिले होते. दत्तकृपा चषक अगदी बरोबर. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. सनी येत आहेत, जर्सी नंबर 93. यावेळेचा हा फटका फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. इथे संदीपच्या वतीने असा साधा सोपा झेल सुटू शकतो का हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर आहे हो, सुटू शकतो आणि ते झालेलं आहे. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. क्रिकेटमध्ये रथी महारथी कधी ढेर होतील हे सांगता येत नाही आणि क्रिकेटमध्ये अगदी साधारण खेळाडू कधी हिरो बनेल हे सुद्धा सांगता येत नाही. बऱ्याचदा क्रिकेटने आपले अंदाज फेल ठरवलेले असतात, फेल ठरवलेले आहेत. 93 जर्सीचा विचार केला तर जसप्रीत बुमराह त्याची ही जर्सी आहे किंवा त्याचा तो नंबर आहे, क्रमांक आहे.
अलीकडे जसप्रीत बुमराह याचेही दिवस अत्यंत चांगले चाललेले आहेत. क्रिकेटमध्ये गोल्डन डेजचा अनुभव तो घेत आहे. काही वर्षापूर्वी गोलंदाज म्हणून नियुक्ती झाली. त्यातही सचिन तेंडुलकर आणि मुंबई इंडियन्स याचा फार मोठा वाटा राहिला. जसप्रीत बुमराहला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणण्यासाठी IPL मध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि ती जी संधी मिळाली होती काय वापरली होती जसप्रीत बुमराहने. पहिलाच विकेट विराट कोहलीचा त्याला मिळाला होता. त्याचमुळे पुढे जाऊन आत्मविश्वास जुनवला आणि अलीकडे पेस अटॅकमध्ये सगळ्यात यशस्वी अशा पद्धतीचा तो गोलंदाज मानला जातो. तिन्ही फॉर्मॅटमध्ये रँकिंगला बऱ्याचदा नंबर 1 ला राहिलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह. आणि बघा, एकदा तुम्हाला चांगलं मोमेंटम मिळालं, तुम्ही स्वतःला सिद्ध केले की प्रसिद्ध होत असता. त्याचबरोबर मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा मिळत असतात. कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा जसप्रीत बुमराहला देण्यात आली होती. कमलेशने इथे रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आणखी एक स्लॉकचा फटका आपण बघतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. यावेळेस एका फलंदाजाला परतावं लागेल. बनवायचे धावा 50 आणि त्याचमुळे इथे अधिकचा वेळ व्यतीत करू शकत नाहीत. फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग हवा आहे, अर्थात कमलेश कापडीला, आणि तोच निर्णय मैदानाच्या आतमध्ये त्याने घेतलेला आहे. यावेळेस आणखी एक फलंदाज बाद होतोय. धावबादच्या रूपाने खरं तर यावेळेस फलंदाज बाद झालेला आपण बघितला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर खुटारे आतमध्ये दाखल झालेले आहेत. आता ह्या 2 फलंदाजांवर सगळी मदार आहे या डावाची. हा डाव जर 50 पर्यंत घेऊन जायचा असेल तर या 2 फलंदाजांना चांगलं खेळावं लागेल. सागर खुटारे टेनिस क्रिकेट विश्वातील हे सुद्धा एक अत्यंत चांगलं नाव आहे. मुरबाड तालुक्याचा विचार केला तर पूल केलेला आहे. हा पाम पूल, क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळेस टिपलाय जेल. आणखी एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद होण्याचा क्रम थांबेना आणि त्याचमुळे धावपलक थोडं अशक्त बनलेला आपण बघू शकू. धावपलक स्थिर आहे. 10 धावा धावपलकावर आणि तिसरा गडी इथे बाद झालेला आपण बघू शकू, तो म्हणजे जगदंब सासनेचा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लांबीचा जर विचार केला तर या चेंडूवर फुल लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लांबी अधिकची होती आणि त्याचमुळे फटका हवा तसा कनेक्ट करता आला नव्हता. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने टिपला जेल जर्सी नंबर 11 आणि याचबरोबर फलंदाज कमलेश कापडी याच्या खेळीचा अंत झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झालेले आहेत. हर्षद कापडी आणि सागर खुटारे हे 2 फलंदाज खेळपट्टीवर. पुढे ठेवलेला चेंडू आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर ड्राईव्हचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. कव्हरच्या दिशेने खेळले होते. बघा, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह असेल अथवा इनसाइड आउट असेल, हे 2 फटके थोडे जवळचे आहेत. बऱ्याचदा डिफाईन करता येते की फलंदाजाने इनसाइड आउट खेळलाय की मग कव्हर ड्राईव्ह वगैरे खेळलेला आहे. परंतु इनसाइड आउट खेळत असताना सगळ्यात महत्त्वाची टेक्निक अशी असते की तुम्हाला बॅटचा पेस पूर्णपणे उघडावा लागतो आणि चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळला जाणारा तो फटका आहे, म्हणून त्याला इनसाइड आउट म्हणतात. बॅट इनसाइड असते, आतमध्ये असते आणि चेंडू बाहेरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाज. 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा धावपलकावर. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज कुणालच्या खांद्यावर दिली जात आहे. 2 षटकं संपलेत, 12 बनलेले आहेत आणि एकूण बनवायचे आहेत 50. याचा अर्थ 2 षटकांमध्ये 19.00 ची धावगती राखत असताना 38 धावा आणखी बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी जगदंब सासने या संघाला. गोलंदाजी चांगली राहिली होती. विशेषतः विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हर्षदने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु सगळ्यात शेवटचं षटक ओमकार ज्याने हाताळलं त्याने 22 धावा दिल्या आणि त्याचमुळे धावफलक डोंगरा एवढं बनलं आणि ते बनवण्यामध्ये यश मिळालं बरडपाडा संघाच्या फलंदाजांना. आडव्या बॅटने ते फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान केला जातोय. ऑन द राईस खेळले होते. इथे एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. आता कोणते फलंदाज बाद असतील
इथे हर्षदला खेळपट्टी सोडावी लागेल, कारण सागरचं खेळपट्टीवर टिकून राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण बनलेलं आहे. चौथा हादरा इथे बसतोय जगदंब सासनेला. हर्षद बाद. सिद्धगड ब संघाचे संघनायक तानाजी हेमाडे या, आणि त्याचबरोबर आसोळे संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपणही नाणेफेकीसाठी लगेच या. यस महेश या, कोणी या, तुम्हाला हवं तो या. तानाजीच्या नावाचा मुद्दा म्हणून उल्लेख केला. चेंडू वगैरे घेऊन तिकडे तयार आहे, प्रॅक्टिस करतो. त्याचबरोबर गणपत हेमाडे सर यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आमचे शालेय जीवनातील मित्र आहेत. नाणेफेक इथे केली जात आहे. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. आसोळे आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड अशी लढत असणार आहे. पूल करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहतो. आसोळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. विनंती असेल आसोळे संघ लगेचच आपण आपला सगळं स्क्वॉड तयार ठेवायचे. मला असं वाटतं आसोळे संघ अगदी पिकअप घेऊनच दाखल झालेले आहेत. हे चांगलं असतं. म्हणजे तुम्ही बाईकने जाण्यापेक्षा अशा पद्धतीने पिकअप जर घेऊन आलात किंवा मोठी एखादं वाहन घेऊन आलात तर सगळे बरोबर ये जा करत असतात. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. फोर्सिबल हिट. इथे क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली परंतु ती झाली अपुरी आणि त्याचमुळे चेंडूला संधी मिळाली सीमारेषा गाठण्याची. हा महत्वाचा संघर्षाचा एल्गार करणारा षटकार. होतं त्या केंद्रीय मंत्रीच्या पर्वामध्ये एक संघ अशाच पद्धतीने पिकअप घेऊन आलेले आणि चार चेंडू फेकून झालेले आहेत या षटकातील. यावेळेस इथे आपण बघतो फटका फसलाय. झेल जवळजवळ सुटला होता परंतु त्यानंतर टिपण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज कुणालला आणि याचमुळे महत्वाचा फलंदाज सागर खुटारे सुद्धा बाद होत असलेला आपण बघू शकू. नेरळ परिसरातील तो संघ होता आणि केंद्रीय मंत्री अंजूर भिवंडी इथे खेळण्यासाठी येत असताना तो संघ सुद्धा पूर्ण पिकअप भरून घेऊन आलेला. सगळे संघ सहकारी बरोबर. त्यामुळे ह्या अशा काही आठवणी निश्चितच असतात. वीस धावा धावपलकर आहेत आणि शेवटचा चेंडू यानंतर फेकला गेलेला आपण खरं तर बघू शकू. स्ट्रायकिंग एंडला बॅटर की जे नव्याने दाखल झालेले आहेत. मंजूर इथे नव्याने दाखल झालेले आहेत. एक स्टेटमेंट या मंजूर या नावावरून आठवली. या अगोदर केंद्रीय मंत्रीचा आपण विषय छेडला होता. तिथे अंजूर गावाचं क्रिकेट अत्यंत प्रसिद्ध होतं. अलीकडे सुद्धा खरं तर अलीकडे तितकी लय राहिली नाही अंजूरच्या क्रिकेटला. पूर्वी भिवंडी तालुक्यातील अंजूरचं नाव अत्यंत प्रसिद्ध होतं आणि स्लोगन अशी बनली होती, गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. आणि हेच मंजूर नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 2 धावा इकडे मिळत आहेत. त्या सामन्याचा निकाल जवळजवळ स्पष्ट होत चाललेला आहे. 50 धावा बनवायच्या होत्या अशातच फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. या इतक्या धावा ज्यावेळेस तुम्हाला बनवायच्या असतात त्यावेळेस महत्वाचे फलंदाजांपैकी समजा तुमच्याकडे 3 मोठे फलंदाज आहेत, त्यातील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळणं गरजेचं असतात.
23 धाबा धावपलकावर आहेत. बनवायच्या आहेत 50, म्हणजे आणखी 27 ची गरज असेल. 6 चेंडू आणि 27 धाबा हे समीकरण. चला संदीप, क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं कंप्लीट केलेली आहेत. त्याचमुळे चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच तुमच्या वतीने ते फेकलं जावं ही विनंती. वेळेच्या बाबतीत गांभीर्य आपल्याला राखावं लागेल. कालच्या संध्याकाळी आपण बघितलं होता उपांत्य फेरीचा सामना आणि दुसऱ्या सत्रामध्ये जवळजवळ सूर्याने आपली रजा घेतली होती. त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला राखावं लागेल. वेळेत ज्यावेळेस शेड्यूल सुरू होतं त्यावेळेस ते वेळेत संपलं सुद्धा पाहिजे. तुषार धुमाळ अर्थात दाजी यांचं आगमन झालेलं आहे. न्यू यंगस्टर कोरावळे संघाचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं होतं आणि तोच प्रेशर होता दाजीवर. त्याचमुळे कालच्या दिवसामध्ये ते उपस्थित झाले नव्हते, परंतु आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आलेले आहेत. दाजी तुमचं स्वागत. शेवटचं षटक 6 चेंडू 27 धावा. लोअर फुलटॉस चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि काही गोलंदाज चेंडू पडल्यानंतर वळवण्यामध्ये यशस्वी ठरत असतात. त्यातीलच हे गोलंदाज आहेत. गती सुद्धा असते या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये शंकर, आणि त्याचबरोबर वळण सुद्धा असतं. उजव्या हाताच्या फलंदाजाला तर त्यांना टॅकल करणं फार कठीण बनतं. व्यवस्थित रिदम जर शंकरला मिळाला तर मोठ्या फलंदाजाला ते नामोहरम करत असतात. यावेळेस इथे फटका अत्यंत चांगला दाखवलेला आहे. थोडा उशीर जरूर झालेला आहे, परंतु आता या फटक्यातून आत्मविश्वास निश्चितच मिळेल. येणाऱ्या सामन्यांसाठी त्यांना तो वापरता येईल. इक्वेशनचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धाबा बनलेले आहेत 29, म्हणजे 21 धाबांची गरज आहे आणि स्टील इट इज पॉसिबल. सामना अजून जिवंत आहे. ज्या पद्धतीचा फटका खेळलेत फलंदाज, या फलंदाजाच्या मनगटामध्ये चांगली ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता सीमारेषेच्या पलीकडे, बघू सामना किती जिवंत ठेवतायत. आणखी 1-2 षटकार येतील का? फुलटॉस चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. जी शक्यता आपण विचारात घेतली होती त्या शक्यतेला इथे बगल देण्यात आलेली आहे. ती शक्यता अदृश्य झालेली आहे. 2 धाबांची पेनल्टी असोळे संघाला या अगोदर जाहीर झालेली आहे. संघ कोणताही असो, नियम सगळ्यांसाठी सारखाच आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघत आहात गेली 2 दिवस या गोष्टीवर आम्ही नेहमी चर्चा करतो. पुढे सरकले त्यानंतर फोर्स करण्याचा प्रयत्न केलाय. एकेरी दुहेरी धावांनी या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही की जो निकाल आपल्याला दिसतो. क्रिकेट बऱ्याचदा अनिश्चित आहे असं आपण म्हणत असतो, परंतु क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जर कशाला असेल संदीप, तर ते आहे आकड्यांना. ज्या पद्धतीचे आकडे त्या पद्धतीची परिस्थिती असते आणि त्या आकड्यांवर बऱ्याचदा आपण रिझल्ट काय असेल याचा भाकीत करू शकतो. शाश्वत तर कोणी म्हणू शकत नाही क्रिकेटमध्ये काय घडणार आहे. समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. बघा ही तीच परिस्थिती आहे जिचा मी विचार करत होतो किंवा ज्याविषयी मी म्हणत होतो. परिस्थिती जर वेगळी असती, 3 चेंडूंमध्ये 12-13 धावांची गरज असती, तर या क्षेत्ररक्षकाने इतका कॅज्युअल अप्रोच दाखवला नसता. आणि त्याला माहित आहे आता अधिकचा ताण देण्याची काही आवश्यकता नाही. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सवयीचा भाग बनतात पुढे जाऊन. त्यामुळे प्रत्येक वेळेस मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता, तुमचा 100% देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा पुन्हा एकदा तोच कॅज्युअल अप्रोच एस्ट्यांच्या मागून आपल्याला पाहायला मिळाला आणि सरते शेवटी चेंडूने सीमारेषा जरी गाठली असेल तरी सामना इथे जिंकलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात बरटपाडा 11 बरटपाडा संघाने. खूप खूप अभिनंदन. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण विजयी झालेले आहात. दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर फलंदाजीमध्ये 3 फलंदाज असे होते ज्याने एक षटकार दाखवला होता, परंतु कोणत्याही फलंदाजाला मोठा डाव तिकडे उभारता आला नव्हता. ही समरी तुमच्या समोर आहे. कुणाल ज्याने 23 धावा बनवल्या 10 मध्ये, त्याचबरोबर अर्जुनच्या 10, सागरच्या 7, संदीपच्या 2 धावा बनल्या 49. गोलंदाजीचा विचार केला तर हर्षदची गोलंदाजी किती चांगली राहिलेली आहे. सासने संघाच्या वतीने